तिसला ठेवू शकतो हा स्टॉक, 35ला ठेवू शकतो हा स्टॉक. आणि ज्यावेळी इथं आपल्याला अपडेट दिसेल तो रेंजचा ब्रेकआउट जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा आपण यामध्ये एंट्री घेऊ शकतो. आता आपण पुढचा स्टॉक पाहू. हा आहे IDBI बँक, डेलीचा स्टॉक आहे, डेलीची कॅन्डल आहे ते. त्यामध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही एक पॅटर्न बनत आहे यामध्ये खूप छान. तो पॅटर्न असा आहे, तर तुम्ही स्टॉक मार्केटचा अभ्यास करत असाल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा कुठला पॅटर्न बनलेला आहे, हा कोणता पॅटर्न आहे तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. हा पॅटर्न बनल्यावर काय होतं ते जे स्टॉक मार्केटचा अभ्यास केलेत त्यांना चांगलंच माहीत आहे. तर ज्यावेळी या रेंजचा ब्रेकआउट मिळतो याला, तर काय होतं मार्केट असे कॅन्डल बनवून डायरेक्ट वरच्या साईडला दिशेला जाऊ शकतो. असे ड्रॉ केले मी, ड्रॉ काय बरोबर आलेलं नाही आहे, पण अशा टाईपचं ते कप अँड हँडल पॅटर्न बनतं. त्याला याला जेव्हा ब्रेकआउट मिळतो त्यावेळी मार्केट वरच्या दिशेला जाऊ शकतं. हे फक्त मी एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय आणि पॅटर्न तुमच्या निदर्शनात आणतोय. तुम्ही याने अभ्यास करा आणि इन्व्हेस्ट करा. बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे माझं. तुम्हाला जर असे स्टॉकचे अनालिसिस हवे असतील तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण दुसरा व्हिडिओ बघणार आहोत जिंदाल स्टील, त्याचा रिझल्ट पण आहे एवढ्यात. जिंदाल स्टील्समध्ये बघूया आपण कोणत्या पॅटर्न. हे सुद्धा स्टॉक चारही स्टॉक जे मी देतोय फंडामेंटल स्टॉक आहेत. जिंदाल स्टीलमध्ये पुन्हा डेलीचा आहे. त्या डेलीमध्ये पण एक पॅटर्न बनत आहे हा असा. तुम्हाला पॅटर्न काढून दाखवतो. याला बोलतात राऊंडिंग पॅटर्न, म्हणजे राऊंड शेप असतो याचा असा. आणि ज्यावेळी याचा सुद्धा ब्रेकआउट होतो जसा कप अँड हँडलचा पॅटर्नचा होतो तसा, तर ह्या लाईनचा जर ब्रेकआउट झाला तर इथं सुद्धा मार्केट वरच्या दिशेने जाऊ शकतं असं. हा पण एक पॅटर्न यामध्ये बनत आहे. त्यामुळे यामध्ये पण आपण स्विंग ट्रेडसाठी विचार करू शकतो. बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. तुम्हाला पुढचा स्टॉक दाखवतो. आता आपण पाहणार आहोत किर्लोस्कर.